मोठ्या राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ताबडतोब दिल्लीत अमित शहांसोबत शिंदेची 1 तास बैठक। भाजपची कुरघोडी आणि बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दिल्ली दौरा। नितीश कुमार उद्या दुपारी 1 वाजता बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। एनडीए विधिमंडळ नेतेपदी नितीश कुमार यांची निवड। नितीश कुमार 10व्यांदा शपथ घेणार मुख्यमंत्री पदाची। सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा पुन्हा उपमुख्यमंत्री होणार। भाजपमध्ये इनकमिंग सुरू राहणार। राज्यभरात भाजपचं ऑपरेशन कमळ जोरात चालवणार। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। सगळ्यांनीच पक्षाची आचारसंहिता पाळावी असं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मंत्री भरत गोगावले यांची माहिती। कार्यकर्ते कोणी घ्यायचे नाही घ्यायचे त्याच्यावरती काल साधक बाधक चर्चा झाली आणि सांगितलं की बाबा कोणी कोणाला डिस्टर्ब करायचं नाही, आपण युतीमध्ये आहोत आणि अशा प्रकारे कालची चर्चा आमची होती। नाराज असल्यावर बहिष्कार टाकण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा, हर्षवर्धन सपकाळांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना सल्ला। सत्तेसाठी लाचार असलेले तिन्ही पक्ष एकत्र आलेत, महायुतीवर टीका। हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारचं हे टोळं युद्ध अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि यांना जर खरंच निषेध नोंदवायचा असेल आणि नाराजी जी आहे त्यातून ठोस काही निघत नसेल त्यांनी सत्तेतून बाहेर पडावं। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज रात्री बिहार दौऱ्यासाठी रवाना होणार। नितीश सरकारच्या उद्याच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार। मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित। शिंदेंच्या अनुपस्थितीचं कारण अस्पष्ट। शिवसेनेचे मंत्री शिंदेंचं ऐकत नाही, त्यांचे बॉस फडणवीस। अंबादास दानवेंची टीका, तर दानवेंनी महायुतीत मिठाचा खडा टाकला तरी फायदा होणार नाही, बावनकुळेंचं उत्तर। शिंदेचे मंत्री शिंदेच्या काळात राहिलेले नाही, जे शिंदेचं ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत। अंबादास दानवेंना भविष्यात बॉस बदलायचा असेल म्हणून त्यांनी बॉसचा उल्लेख केला। उदय सामंत यांचा टोला, तर चंद्रकांत खैरे नीट राजकारण करू देणार नाही म्हणून त्यांची कदाचित प्रक्रिया चालू झाली असेल, सामंतांची टीका। त्यांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवली असेल, त्यांना बॉस कदाचित भविष्यात बदलायचा असेल म्हणून बॉसचा आता त्यांनी उल्लेख केलाय। आता ते बॉस एकनाथ शिंदे साहेबांना म्हणतील की देवेंद्रजींना म्हणतील हे मला माहित नाही। आता पाहूया राजकीय वर्तुळात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पार्थ पवारांचा सीडीआर काढावा, दमानी यांची मागणी। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल व्हावा, अजितदादांनी राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। तर कॉल रेकॉर्ड तपासणीइतका कोणता मोठा गुन्हा केलाय, सूरज चव्हाणांचा सवाल। पार्थ पवार यांचं तेव्हाचं टावर लोकेशन काढण्यात यावं, यांच्या सीडीआर वरनं तात्काळ त्यांचा सीडीआर मागवावा, त्याच्यात ते जे कोड येतं ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल। मुंडवा जमीन प्रकरणाची चौकशी मुख्य समितीला देण्याचा निर्णय चुकीचा। निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायला हवी होती, रवींद्र धंगेकरांचं मत। 99% भागीदारी असूनही मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। पार्थ पवारांना वाचवण्यात तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतंय। अंबादास दानवेंचा महायुती सरकारवर निशाणा। विकास खारगे समिती मुंडवा जमीन प्रकरणी 1 महिन्यानंतर रिपोर्ट देणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। हा भूखंड लाटता येणार नाही, यामधून कोणीही सुटणार नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। अजित पवार वाचवा वाचवा म्हणत दिल्लीला गेले। अजितदादांना मांडवली करण्यात यश आलं असेल। पार्थ पवार प्रकरणात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दिलजमाई। पार्थ पवारांना क्लीनचिट मिळाल्यानंतर सपकाळांची टीका। माझ्यावर केलेले आरोप चुकीचे, 63 आरोपांवरून राणा जगजितसिंह पाटलांचं सुप्रिया सुळेंना पत्र। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपने प्रवेश दिल्याचा सुळेंचा आरोप। तर ड्रग्ज प्रकरणात मीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय, स्पष्टीकरण मला का देताय, सुळेंचा राणा जगजितसिंह यांना सवाल। भारतावर प्रेम करणारा, देशाचा अभिमान असणारा प्रत्येक जण हिंदू, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। वैयक्तिक उपासनेच्या पद्धतीकडे दुर्लक्ष करणारा राष्ट्रभक्त हा हिंदूच, भागवतांचं विधान। अमित ठाकरेंना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थ निवासाबाहेर वेटिंगवर 1.5 तास वाट पाहूनही अमित ठाकरेंनी नोटीस स्वीकारलीच नाही। शिवस्मारक उद्घाटन प्रकरणी अमित ठाकरेंसह 70 जणांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये हनुमान जन्मस्थानाच्या विकासावरून वाद। अंजनेरी पर्वतावर मंदिर व्हावं, हनुमान जन्मस्थान संस्थेची मागणी। जागा वनविभागाच्या ताब्यात असल्यानं अडथळे।